नमस्कार, मी विद्या आणि हे आहे पंचपक्वान्न. चला तर सुरू करूया चवीची नवी सफर. आज आपण बनवणार आहोत चकली. किती कुरकुरीत झाली आहे चकली, तुम्ही बघू शकता आणि बिलकुल तेलकट नाही आहे. चला तर रेसिपीला लगेच सुरुवात करूया. इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप इतकं डाळवं घेतलं आहे, म्हणजेच डाळ्या. आणि त्याच मेजरिंग कपाने 1 कप इतके पोहे. पोहे तुम्ही जाड बारीक कुठलेही घेऊ शकता. आणि ते दळल्यानंतर अशा पद्धतीने आपण चाळून घेणार आहोत आणि उरलेले पुन्हा एकदा दळून चाळून घेऊया. आणि त्यामध्ये त्याच मेजरिंग कपाने 1 कप इतकं तांदळाचं पीठ. आणि आता त्यामध्ये सगळे सुके मसाले म्हणजे धना पावडर, लाल तिखट, हळद, तीळ, ओवा, मीठ, हिंग आणि जिरे पावडर. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा प्रमाणानुसार कमी जास्त करून यामध्ये घालू शकता. मी साधारण 1 चमचा लाल तिखट, हळद आणि मिरची पावडर घेतली आहे, हिंग पाव चमचा आणि ओवा जिरे 1 चमचा. आणि कडक तापवून घेतलेलं तेल मी इथे 1.5 पळी इतकं तेल घेतलं आहे. आणि तेल छान कडकडीत तापवून आपण यात तेलाचं मोहन घालूया आणि छान चमच्याने हे सगळं मिश्रण मिक्स करून घेऊया. आपल्याला कोरडंच अगोदर हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर आपल्याला गरम पाणी म्हणजे आपल्या हाताला सोसवेल इतकं गरम पाणी यात घालून छानपैकी हे पीठ मळून घ्यायचं आहे. अगोदर पाणी घालून आपण छान प्रकारे मिक्स करून हे पीठ मळून घेऊया. आणि पीठ मळल्यानंतर अशा पद्धतीने सोऱ्याला छान तेल लावून आपण चकल्या पाडून घेऊया. तुम्ही बघू शकता अगदी मस्त अशी ही चकली तयार होते. अजिबात न तुटता आणि परफेक्ट अशी ही चकली तयार झाली आहे. अगदी काटेदार आणि झटपट. कुठलीही भाजणी न करता अगदी इन्स्टंट अशी ही चकली तयार होते. आपण आता तेल गरम करून घेऊया आणि त्यात आपण पाडून घेतलेल्या चकल्या छान तळून घेऊया. चकल्या तेलात टाकल्यानंतर त्या अल्लाद वरती येतात. अशा पद्धतीने तेल आपलं परफेक्ट गरम झालेलं पाहिजे. अधिक जास्त कडक तेलात चकल्या सोडायच्या नाही. मीडियम तापलेल्या तेलामध्ये चकल्या सोडून आपण ह्या सगळ्या चकल्या तयार करून घेऊया. आशा करते तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील. जर आवडत असतील तर लाईक, शेअर विथ युअर फ्रेंड्स अँड फॅमिली. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. स्वयंपाकघरात प्रेम असू द्या आणि तुमच्या यूट्यूबवर